परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वंदे भगवंतौ पुनः पुनः. आद्य शंकराचार्यांचा जन्म आणि त्यांचे जीवनचरित्र ज्यांना आम्ही वाचतात त्यांना एक गजाल महत्वाची की शंकराचार्यांचा जन्म हो सर्वसामान्य जन्म नसून हो एक व्हड धर्मकार्या खातीर घेतिल्लो अवतार असा. श्रीमद भगवद्गीतेन सांगल्याप्रमाण जेन्ना जेन्ना धर्मांक ग्लानी येता, लोक अधर्मान वागूंक लागतात, तेन्ना तेन्ना धर्माची विस्कटलेली घडी परत निटायेन बसोवपा खातीर ईश्वराचो अवतार विंगड विंगड रुपान जाता. आद्य शंकराचार्यांच्या जन्माची काणी लेगीत अशीच आसा. केरळांतल्या काळडी गांवांत शिवगुरू आणि तांची धर्मपत्नी विशिष्टा देवी रावताली. अतिशय विद्वान अशा ह्या दाम्पत्याक बरीच वर्सां भुरगें जावंक नाशिल्लें. लागींच आशिल्ल्या चंद्रमौलेश्वराच्या देवळान हें दाम्पत्य आयलें आनी तांणी शिव आराधना सुरू केली. पूजा अर्चा जप तप या ईश्वर साधनेन आशुतोष म्हळ्यार चंद्रमौलेश्वर प्रसन्न जालो आणि शिवगुरूच्या सपनान वचून शिवगुरूक दृष्टांत दिलो. हांव प्रसन्न जाला, तुमची जी इच्छा आसा ते म्हजे कडल्यान मागून घ्या. त्या प्रमाण शिवगुरून पुत्र प्राप्तीची इच्छा केली. भगवान शंकर म्हणटात, हांवच पुत्र रुपान तुमच्या कुडीन जन्माक येतलो, पूण म्हजी एक अट आसा. तुमकां दीर्घायुशी पुत्र जाय काय सर्वज्ञ पुत्र जाय? त्याबरोबर शिवगुरू म्हणटात, दीर्घायुशी पुत्रापेक्षा म्हाका सर्वज्ञ असो पुत्र जाय. त्या प्रमाण शंकरान तथास्तु अशें म्हळें आनी विशिष्टा देवी हिच्या उदरान एका तेजस्वी पुत्राचो जन्म जालो. तेच आमचे आद्य जगद्गुरू शंकराचार्य. तांच्या जन्माविशीं 2 तिथी आसात. वैशाख म्हयनो अक्षय तृतीया आणि कांय विद्वानांच्या मते वैशाख शुद्ध पंचमी. एक अलौकिक व्यक्तिमत्व आशिल्ल्या आद्य शंकराचार्यांचे कार्य सुरू जालें. तांणी मानवता धर्माचे पालन करतानाच वैदिक हिंदू धर्माची स्थापना केली. आसेतू हिमाचल असो पायी प्रवास करीत लोकांमधलो धर्माभिमान तांणी जागृत केलो. सर्व भाषांची जननी आशिल्ल्या संस्कृत भाषेंतल्यान तांणी तत्वज्ञानाचे ग्रंथ बरयले. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. ह्या कुडीन आशिल्लें जे ब्रह्मतत्व हेच सत्य आसा. जीव आणि ब्रह्म हे भिन्न ना हाची एक सुंदर व्याख्या तांणी आपल्या तत्वज्ञानान केल्या. त्या काळांतले शैवपंथीय वैष्णवपंथीय म्हळ्यार शंकराची उपासना करपी अशे वेगळे आशिल्ले, विष्णूची उपासना करपी हे वेगळे. असो जो जनमानसान भेदभाव आशिल्लो तो तांणी नश्ट केलो आणि ईश्वरी तत्व एकूच कशें आसा हाची जाणविकाय लोकां मदीं केली. त्या खातीर पंचायतन पुजेचो जन्म जालो. अहम ब्रह्मास्मी, हांवच ब्रह्मरूप आसा हाचो अणभव लोकां मदीं जागृत केलो. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा 4 दिकांक द्वारका, जगन्नाथ, शृंगेरी आणि बद्रिकेदार अशीं 4 व्हड ज्ञानाची पिठां तयार करून त्या पिठां करवी 4 वेद, 6 शास्त्रां, न्याय, मिमांसा अशा कितल्याशाच ज्ञानग्रंथांचो प्रचार आणि प्रसार या मठांतल्यान सुरू जालो. वयाच्या 8व्या वर्सा तांणी संन्यास आश्रम स्वीकारून मध्य प्रदेशांत आशिल्ल्या ओंकारेश्वर स्थानाचेर वचून गोविंद भगवत प्रसाद हांकां गुरू मानून धर्मशास्त्राचें शिक्षण घेतलें आणि संस्कृत या विशयाचेर प्राविण्य मेळयलें. आद्य शंकराचार्यांनी रचिल्लीं संस्कृत स्तोत्रां म्हळ्यार ह्या भुंयेवयलीं भूरत्नाच. ज्ञान, उपदेश, बोध अशा विंगड विंगड विशयाचेर आत्मकल्याणाचो मार्ग दाखोवपी ही स्तोत्रां आजूय व्हड प्रमाणान ल्हान भुरग्यापासून ते जाणट्यापर्यंत व्हड श्रद्धेन भक्तिभावान गातात. प्रत्यक्ष शंकराचोच अवतार आशिल्ल्या शंकराचार्यांनी 8व्या वर्सा 4 वेद आत्मसात केले. 12 वर्साचे आसतना सगळीं शास्त्रां अवगत केली. 16व्या वर्साचे जेन्ना ते जाले तेन्ना शांकर भाष्य हो ग्रंथ तांणी बरयलो.
शंकराचार्यांनी केल्ल्या या संस्कृत वाङ्मयाचो अभ्यास देश परदेशातले लोक अजूनही मोठ्या उमेदीन करून ताचे जतन आणि संवर्धन व्हड प्रमाणात करतात. आद्य शंकराचार्यांचे जीवन हे फकत 32 वर्सांचेच आशिल्ले. या 32 वर्सांत समाजाक दिकाळा दाखयताना काय बरे वाईट अनुभव तांकां आयले, पूण अश्रद्ध लोकांक श्रद्धावान करूनच तांणी आपले कार्य समाजाभिमुख केले. आद्य शंकराचार्यांचे चरित्र हे तुमचे आमचे सगळ्यांचे चारित्र्य घडोवपी अशेंच आसा. अशा तत्वज्ञानी आद्य शंकराचार्यांच्या भाशेन सांगपाचे जाल्यार, आत्मा त्वम गिरिजा मती सहचराः प्राणा शरीरम ग्रहम पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधम विहितम अविहितं वा सर्वमे तत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. शंकराचार्यांचो जन्म इसवी सन 788 ते इसवी सन 820 या काळातलो आसा. केवळ 32 वर्सांचे आयुष्य तांकां मेळ्ळें, पूण या 32 वर्सांत ताणें केल्ली आधिभौतीक, आधिदैवीक आणि आध्यात्मिक प्रगती ही एका दीपस्तंभासारखी गिन्यानाचो उजवाड दिवपी, भारतभूंयची सगळ्या जगाक वळख करून दिवपी, भारत देश महान हे सपन सार्थ करपी अशीच जातली हातून मातूय दुबाव ना. आद्य शंकराचार्यांनी संस्कृत भाशेंतल्यान बरयल्ले कांय ग्रंथ आसात. विवेक चूडामणी, सर्व वेदांत सिद्धांत सार, साधन पंचकम, तशीच बरीचशी भाष्यां तांणी बरयल्लीं आसात. अध्यात्म पटल भाष्य, ईशोपनिषद भाष्य, ऐतरोपनिषद भाष्य, कठोपनिषद भाष्य, केनोपनिषद भाष्य अशी विंगड विंगड अशी भाष्यां तांणी बरयल्लीं आसा. आद्य शंकराचार्यांनी संस्कृत भाशेन रचिल्ल्या एका सुमधूर अशा अजरामर शिवमानस पुजा स्तोत्रान आमी आमच्या या कार्यावळीची सांगता करूया. शिवम भूत्वा शिवम यजेत. शिव जावन शिवाची उपासना करप हातूनच मानव जातीचे कल्याण शक्य आसा. प्रत्यक्ष फुलां, फळां, रत्नां अर्पण करिनासतना हे सगळे केवळ शब्द ब्रह्माच्या रूपान ईश्वराक अर्पण करप हीच खरी मानसोपचार पूजा. रत्नैः कल्पितमासनं हिमजलैः स्नानञ्च दिव्याम्बरम् नानारत्नविभूषितं मृगमदा मोदाङ्कितं चन्दनम् जातिचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पञ्च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम् सौवर्णे नवरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकं शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं वीणाभेरिमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्बहुविधाह्येतत्समस्तं मया संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो.